सो हॅलो गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी असे व्हिडिओ स्टार्ट करत आहे बिकॉज आमचं अचानक ठरलं की आज आम्ही चाललेलो आहोत भीमाशंकरला. हे खूप अचानक ठरलेलं आहे म्हणून मला इंट्रो वगैरे काही शूट नाही करता आला. आणि ऑलमोस्ट आता संध्याकाळ झाले, तुम्ही इकडून बघू शकता की सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. गाईज, इथून जाताना आम्हाला घाट पण पार करायचे आहेत, घाट लागणार आहेत. आणि त्यामुळे इथून बघू शकता इथे समोर धरण पण आहे, ते किती छान व्ह्यू दिसतोय. तर मंडळी, आम्ही आलेलो आहोत, पोचलेलो आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला. आणि तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट काळोख झाला बिकॉज रात्र झालेली आहे पूर्ण आणि सगळीकडे अंधार आहे. तर गाईज, आता आम्ही पोचलेलो आहोत भीमाशंकरच्या इथे आणि खूप गार वातावरण आहे, थंडी वाजते. हां, अरे 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 गाईज, काय नाही, त्याची चप्पल तुटली. आपण हे एक्सप्लोअर करूया. तर आता काळोख म्हणजे रात्रीची वेळ झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला पण दुकानं वगैरे काहीच नाही आहेत, बंद झाले असतील कदाचित बिकॉज काळोख झालेला आहे. रात्र झाले म्हणजे ऑलमोस्ट आता 8 काहीतरी वाजले असतील. तुम्ही बघू शकता काही स्टॉल आहेत, म्हणजे एखादं ओपन आहे मध्ये, बाकी तर सगळे बंद आहेत. आता ऑलमोस्ट मंदिराच्या जवळ आल्यावरती तुम्ही बघू शकता काही एक दुकानं उघडी आहेत थोडीफार. तर आता मी डायरेक्ट आतमध्ये मंदिराच्या इकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवते. आपण पोचलेलो आहोत श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वारच्या इथे. आता इथून आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात अजून काय काय आहे आतमध्ये. फुलांचे वगैरे दुकानं आहेत फक्त, आणि पेढा वगैरे प्रसादीची दुकानं आहेत आजूबाजूला. इथे काय वस्तू वगैरे घ्यायला दुकानं आहेत, जसे की आपण पालीला वगैरे बघितलेली खेळणी वगैरेचे दुकानं आहेत. आणि इकडे मक्याचं चाट बनवेल असं एक दुकान आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता गंध वगैरे आहे, दोरे वगैरे, देवाचं सामान. आणि इथे तुम्ही बघू शकता की ताजी पेढा बर्फी वगैरे बनवून मिळत असेल. बस एवढंच आहे. तर आपण मंदिराच्या जवळ पोचतोच आहोत. आपण पटकन जाऊयात कारण का आपल्याला अजून आतमध्ये पण जायचं आहे. सो पटापट जाऊयात. आता काळोख आहे म्हणून तुम्हाला मी जास्त काय नाही दाखवू शकत. आणि इथे तुम्ही बघू शकता हनुमानरायाची मूर्ती आहे. आणि हेच मंदिर तुम्ही बघू शकता, वरती कळस आहे मोठं. मला नाही माहिती काळोखातून तुम्हाला दिसेल नाही दिसेल. आणि इकडून आपण आलेलो तो एरिया आहे आणि इकडे आपल्याला जायचं आहे. ते तुम्ही समोर पण बघू शकता, छान असं कोरीव काम केलेलं आहे, पूर्ण दगडांचं आहे, पण ते दिसत नाही आहे काळोखामुळे. ते समोरच मोठं असं दीपस्तंभ आहे. आणि आता आपण इकडून मंदिरात चाललेलो आहोत. तिथे तुम्ही बघू शकता नंदी बैल आहेत आणि पिंड पण आहे. तर इथून पण आपण दर्शन घेऊया याचं आणि मग पुढे जाऊया. आपण मेन मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत, आतमध्ये चाललेलो आहोत. बट इथे आय गेस व्हिडिओ आणि फोटोज अलाउड नाही आहेत. मला जितकं जमेल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन. तर गाईज, आम्ही आतमधून दर्शन करून आलेलो आहोत. हे बघा, तुम्हाला मी लांबूनच दाखवते, पाहिजे तर मी इथे फोटोज टाकते तुम्हाला. आता दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. आता आम्ही इथे शेकोटी करतो, तुम्ही बघू शकता. ते पण मध्येच रस्त्यामध्ये, बिकॉज मी मगाशी बोलली खूप थंडी आहे, तर आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि इकडे शेकोटीचा फील घेतो. व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.